चांगल्या चांगल्यांची बुक मरून जाते जेव्हा बायको म्हणते जेवण करून घ्या मला जरा बोलायचंय. संस्कार तर माझ्यामध्ये कुठून कुठून भरलेले आहेत, पण जास्त बारीक कुठले गेल्यामुळे कोणालाच दिसत नाहीये. पोरगी जवळ असली की हॉटेलचं बिल, पोरगी लांब असली की रिचार्जचं बिल, आणि पोरगी सोडून गेली तर दारूचं बिल. म्हणून तुमच्यासाठी सांगायलो ना लगाव दिल ना आएगा बिल. ज्या दिवशी तुम्हाला तुमचीच बायको आवडायला लागेल ना त्या दिवशी तुम्ही समजून जावा की तुमच्या म्हातारपणाला सुरुवात झाली. आपल्या देशाला आजादून एवढे वर्ष झाले, पण माझा मित्र अजून त्याच्या बायकोच्या गुलामगिरीतून काय बाहेर निघाय नाही बघा. पोरे किती बी जरी कामामध्ये बिझी असले तरी बी थोडा वेळ काढून पुरीकडे बघतातच. माणूस की हो, दुसरं काही नाही. साडू साडू म्हणजे माहितीये का तुम्हाला कोण? एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक. नवऱ्याला फुगलेली पुरी आवडते, पण फुगलेली बायको कधीच आवडत नाही. परत दारू पिऊन येणार का? नाही. माझ्यासोबत भांडण करणार का? नाही. दुसऱ्यांच्या बायका बघणार का? अजिबात नाही. सासूबाई माझ्या बाबतीत भडकवल्यावर मला बोलणार का? नाही नाही. माझ्यासाठी जीव देणार का? होय देणार की. असली जिंदगी जगून तर काय करू. शेठला संध्याकाळी 7 नंतर बायको घराच्या बाहेर सुद्धा जाऊन देत नाही, आणि शेठचं स्टेटस काय? हम खडे तो सरकार से बडे. आओ शेठ बसा घरात. कांद्यात कांदा लातूरचा कांदा, कांद्यात कांदा लातूरचा कांदा, आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झालाय वांदा. मेथीची जोडी 40 ला इकली, मेथीची जोडी 40 ला इकली. मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली. करतानीच काळा झार नवरा करायचा, म्हणजे कोणत्या पोरीने बघितलं पण नाही पाहिजे. लफड्याचा तर प्रश्नच येत नाही. पोरांना तर आजकालचं वातावरण बघून असं वाटत असेल लग्न करणं म्हणजे स्वतःची सुपारी दिल्यासारखं आहे. पुरुषांना जेव्हा राग येतो ना तेव्हा ते एकांत शोधतात शांतता मिळण्यासाठी, आणि बायकांना जेव्हा राग येतो ना तेव्हा ते नवऱ्याला शोधतात भांडणं करण्यासाठी. काय माहिती लोकांना त्यांच्या बायकांच्या फिलिंग कशा कळतात. माझ्या नवऱ्याला तर माझं साधं बोलणं पण कळत नाही, बहुतेक बैरा झाला असेल. आहो आहो ऐकलं का? 10 मिनिटांनी घरी येतो असं सांगून 2 तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात. बायका एकमेकांच्या साड्या बघून जळतात, आणि माणसं एकमेकांच्या बायका बघून. बाई मी अशी न दिसते कशी नत हाय माझ्या नाकात, बाई मी अशी न दिसते कशी नत हाय माझ्या नाकात. मागच्या काळात राग आला की श्राप द्यायचे, आणि आताच्या काळात राग आला की ब्लॉक केलं जातं. डिजिटल श्राप. असं ऐकण्यामध्ये आले की ते दिल्लीमध्ये बस सेवा आणि लाईट बिल फुकट करण्यात आले, आणि आपल्या इकडं बाथरूम जायचं म्हणलं तर 5 रुपये देऊन जावं लागतं. हा विषयच बिलेट हो. बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला सारखं सारखं फोन का करत असेल बरं? कारण नवऱ्याच्या नेहमी लक्षात राहिलं पाहिजे टायगर इन अभी जिंदा आहे. फक्त इंस्टाग्राम एक अशी जागा आहे जिथं तुम्ही दुसऱ्याच्या बायकोला पण लाईक करू शकता. काय तुमच्या मनातलं बोलली ना? वटपौर्णिमा जवळ येत आहे, लक्षात ठेवा. एकदम भारी साडी आणि भरपूर सोनं घालून जाऊ नका, नाहीतर बाकीच्या बायका म्हणतील देवा पुढच्या जन्मी मला हिचाच नवरा मिळू दे. तुमच्या प्रेमाची कहाणी ऐकून सगळे मग्न झाले पाहिजे, आणि प्रेम असं करायचं की तुमचं ब्रेकअप नाही
तर डायरेक्ट लग्न झालं पाहिजे. मिनी आय लव्ह यू. मागच्या टायमाला ही अंगठी दिली 2 दिवसात पांढरी पडली. घाल तूच आणि तो गजरा लाव तुझ्या गांडीला. काय गाडीला म्हटलं नालायक. पुरुष किती पण धाडशी असू द्या, पण 1500ची वस्तू 150ला मागायचं धाडस फक्त एक स्त्रीच करू शकते. पोरांचं खरं सक्सेस म्हणजे इंस्टाग्राम वरची पोरगी व्हॉट्सअपवर आणणं. खरं आहे का नाही? ही एप्रिल आणि मे महिन्याला विचित्र असते बर का. कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश असते, तर कुणी आपलं जुनं प्रकरण माहेरी आलं म्हणून खुश असते. मित्रांनो, जोडी जरी आकाशात बनली असेल ना, तरी पण सेटिंग साठी तडफड जमिनीवरच करावं लागते. आज माझ्या मित्राला राशन दुकानाच्या लाईनीमध्ये जुना पासवर्ड दिसला, पण तिच्या कमरेवर 1 वर्षाचा OTP बसला होता. लग्न झालंय दाखवायला आम्हाला बांगड्या घालायला लागतात, मंगळसूत्र घालायला लागतंय, सिंदूर लावायला लागतंय. तुम्हाला काय करायला लागतंय का पुरुषांना? नाही आमच्या तोंडावरूनच कळते. खोटं का?